कन्यापूजन हे नवरात्रीच्या अष्टमीला आणि नवमीला या तिथीला केले जाते. या दिवशी कुमारिकांचे पूजन करून त्यांना नैवेद्य आणि भेटवस्तू दिल्या जातात. 2 ते 10 वर्षाच्या मुलींना कन्या म्हणून घेतले जाते. सर्वप्रथम कन्यांचे पाय धुवून आपल्या पदराने तिचे पाय पुसून त्यावर हळदी कुंकू लावून अक्षदा व्हायचा. त्यानंतर कन्येला हळदी कुंकू लावायचे. ते कन्येच्या डोक्यात गजरा घालायचा आणि तिला वेगवेगळ्या स्वरूपात भेटवस्तू द्यायच्या. रुमाल, गजरा, त्यानंतर नख पॉलिश, असं जसे मुलींना आवडते तसे द्यायचे. एखादे फळ असावे, पान सुपारी असावे, टिकल्याचं पॉकेट असावं आणि छान असा रुमाल पण असावा. अशा सर्व कन्यांना द्यायच्या आणि 7, 9, 11 अशा कन्यांचे पूजन करायचे. कन्या ह्या 3 वर्षाच्या, 5 वर्षाच्या, 7 वर्षाच्या, 9 वर्षाच्या अशा वेगवेगळ्या वर्षाच्या कन्या असाव्यात. कन्यापूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. ही पूजा विश्वातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी आणि दुर्गा देवीच्या कृपेसाठी केली जाते. कन्यापूजन झाल्यानंतर त्या कन्यांना हलवा, पुरी आणि काळे चणे यासारखे सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून दिला जातो. पदार्थामध्ये एखादा तरी गोड चांगला पदार्थ असावा. त्यानंतर सर्व कन्यांना नैवेद्य द्यायचा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे.